देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या योजना, त्याचबरोबर महायुतीच्या असणाऱ्या या सरकारमधल्या योजना यांची वारंवार आठवण करून देणं, हे 10 दिवस जे आहेत, देशाचे पंतप्रधान 16 तास काम करतात। आदरणीय देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, ही सर्व मंडळी जास्तीत जास्त वेळ हे सामान्य जनतेच्या हितासाठी सरकार म्हणून देतात। ही सर्व मंडळी एवढा वेळ देतात। आपणही कार्यकर्ता म्हणून या 10 दिवसामध्ये जास्तीत जास्त वेळ, 10 तासापेक्षा जास्त वेळ हा आपण मतदारांपर्यंत घरोघरी जाण्यासाठी देणं हे अत्यंत गरजेचं आहे। कार्यकर्त्यांनो, आपण लोकांपर्यंत जाऊन प्रत्येक योजना ही सरकारने का केली, केंद्रातल्या सरकारने गरिबी हटाओ याचा फक्त नारा दिला नाही, 25 कोटीपेक्षा जास्त गरिबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे नरेंद्र मोदीजींच्या सरकारने केलं। प्रत्येक गरीब की जो कधीही उपाशी झोपू नये म्हणून 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला माहित आहे की या सगळ्यांना मोफत धान्य देण्याचं काम सुद्धा केंद्रातलं सरकार करत आहे। प्रत्येक गरीब त्याचा इलाज मोफत झाला पाहिजे म्हणून आयुष्यमान कार्ड हे देऊन त्यांचा इलाज 5 लाख रुपयापर्यंतच्या इलाजाची व्यवस्था जर कोणी केली असेल तर ते केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार आणि राज्यातलं असणारं महायुतीचं सरकार, त्यांच्याशी चर्चा करू नका। 5 मिनिटं बसून तिथल्या असणाऱ्या मतदाराला आपल्याला समजून सांगायचं आहे की बाबा रे, महायुतीला मतदार हे एखादा भागातील नगरसेवक निवडून देण्यासाठी नाही, हे नगरसेवक निवडून देण्यासाठी नाहीये। तुमच्या आमचं सर्वांचं येणाऱ्या काळातील पुढच्या पिढीचं भविष्य जर तुम्हाला आम्हाला सर्वांना उज्ज्वल करायचं असेल, गतिमान करायचं असेल, इथल्या असणाऱ्या प्रत्येक समस्यांना जर तुम्हाला उत्तर काही असेल तर ते उत्तर म्हणजे महायुती आहे, हे आपण सर्वांनी सांगितलं पाहिजे।